या निवडणुकीमध्ये 50% उमेदवारी ही महिलांना दिली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही मोठी घोषणा केली। राष्ट्रवादीत फूट पडेल असं वाटलं नव्हतं, पण फूट पडली। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनातून शरद पवारांनी हे वक्तव्य केलं। महानगरपालिकेच्या निवडणुका 2-3 महिन्यावर आलेली आहे आणि 50% भगिनींना निवडून द्यायचे। कर्तृत्वाचा वाटा हा फक्त पुरुषाकडे असतो याच्यावर माझा विश्वास नाही। भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात। संधी दिली आणि ते आपण अनुभवलं। उद्याच्या निवडणुकीमध्ये 50% जागा भगिनींना द्यायच्या। पक्षामध्ये फूट पडली, फूट पडावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पडली। काही मूलभूत विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली। मी काही त्याच्यासंबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही, पण जे राहिले ते विचाराने राहिले।